संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चना आणि शेवग्याच्या शेंगाची मसाला भाजी बनवूया। त्यासाठी लागणारं साहित्य, आपण इथे भिजवलेले चणे घेतलेले आहेत, रात्री भिजत टाकलेले आणि सकाळी असे छान फुलून आले। नंतर शेवग्याची शेंग थोडी मी वाफवून घेतलेली आहे। 1-2 कांदे चिरून घेतलेले आहेत, खोबरं थोडंसं किसून घेतलेलं आहे, लसूण आणि आलं आणि थोडासा खडा मसाला घेतला, धने, दालचिनी, लवंग, मिरे, बडीशेप, दालचिनी हे सगळं थोड्या थोड्या प्रमाणात घेतलंय। बडीशेप 1 चमचा। आता हे सर्व मसाले आपण थोड्यावर भाजून घेऊ। 2 टोमॅटो चिरून घेतले, थोडासा पुदिना घ्यायचा। मसाला छान होतो आणि भाजी पचनालाही पण चांगली असते। आता आपण कांदा भाजून घेऊ। तोपर्यंत आपण चणे इकडे बॉईल करून घेऊ। आपला कांदा भाजतो ना, तोपर्यंत चणे बॉईल करून घेऊ आपण। चण्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स आहे। कांदा छान असा भाजून घ्यायचा। असं थोडासा कांदा भाजत आला की मग खोबरं टाकायचं, सुकं खोबरं। सुकं खोबरं पण टाकून थोडंसं परतवून घ्यायचं। आता आपण यात आलं आणि लसूण हे पण परतवून घेऊ। आता हे छान खमंग भाजलं आपलं। जास्त पण काळं नाही करायचं, नाहीतर मग ते कडवट लागतो मसाला। आता आपण यात टोमॅटो पण थोडंसं परतवून घेऊ। हे बघा, आता आपण हा मसाला छान भाजून घेतला। आता काढून घेऊ आपण। आता आपण खडे मसाले भाजून घेऊ। थोडेसे धने, बडीशेप 1 चमचा घ्यायचं, हे शहाजिरं आणि हे सर्व आपण सांगितलेलं आहे मी, सर्व लवंग, मिरे, दालचिनी, ही मोठी वेलची आहे, ही अशी फोडून घ्यायची। आता हे सगळं आपण थोडंसं परतवून घेऊ। हे बघा, आता आपण छान खमंग असं परतवून घेतलं आपण मंद गॅसवर। आता हे आपण काढून घेऊ आणि आता सगळं थोडं गार झालं की मग आपण याचं वाटण बनवून घेऊ। मसाला गार करून घेतला, आता आपण त्यात थोडासा पुदिना घालू आणि वाटून घेऊ। अगोदर सुकं वाटून घ्यायचं, नंतर थोडंसं पाणी घालून बारीक करून घेऊ। भाजीला लागेल त्याप्रमाणे तेल टाकून घेतलेले, त्यात थोडीशी राई टाकून घेऊ। राई चांगली तडतडली की मग थोडं हिंग टाकू, कढीपत्ता, तेजपात। आता हे आपण वाटण करून घेतलेलं थोडंसं टाकून घ्यायचं अगोदर आणि लाल तिखट, तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे, हळद। आता आपण हे वाटून घेतलेलं वाटण टाकून घेऊ। बघा, आता छान तेल पण सुटलेलं आहे। छान तेल सुटलं, आपण छान मसाला छान भाजून घेतला। आता आपण बॉईल झालेले आपण चणे त्यात टाकूया। हे बघा, असे छान शिजलेत, असे शिजले पाहिजे चांगले। आता मी गॅस बंद करते। आता यात वाफवलेले चणे टाकून घेऊ।
हे बघा, आता आपण चणे टाकून घेतले. चांगली रस्सा उकळल्यानंतर आपण बॉईल केलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकायच्या, कारण ते आपण जास्त शिजवायच्या नाही, त्या अगोदर आपण थोड्या वाफवून घेतलेत. आता आपण त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेऊ, चवीप्रमाणे मीठ, आणि छान मिक्स करून घ्यायचं. अजून एक उकळी काढायची, कारण आपलं ते मीठ सर्व लागलं पाहिजे ना भाजीला. ही भाजी तुम्ही डब्याला पण नेऊ शकता, पण मग डब्याला न्यायची असेल तर पाणी कमी घालायचं. आणि जर सर्दी झाली असेल, ताप आला असेल, तोंडाला चव नसेल, तर तुम्ही अशी शेवगा आणि चण्याची भाजी नक्की करून बघा आणि खाऊन बघा. तुमची सर्दी गायबच होणार. आणि चवीला पण खूप छान लागते. भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहे चण्यामध्ये, आणि शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. हे बघा कसं छान भाजीला छान तवंग आलंय. आता आपण सर्व करून घेऊ. त्यात कोथिंबीर, आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. बघा, अशा प्रकारे मसाला शेवगा आणि चण्याची भाजी बनवून बघा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. अशा या माझ्या पद्धतीने बनवून बघा ही भाजी. थँक्यू.